पाथर्डी फाटा प्रशांत नगर प्रभाग क्रमांक 31 मध्ये सर्वे नंबर 315 मध्ये समाज कल्याण विभाग यांच्याकडून मंजूर निधी 98,22,488 रुपये मंजूर निधीतून भव्य समाज मंदिर व सुसज्ज वाचनालयाचे प्रत्यक्ष कामाला ज्येष्ठांच्या हस्ते 16 मार्च रोजी दुपारी 1 वाजता कुदळ मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। हे काम ठेकेदार गौरव जाधव, इंजिनियर तायडे, माहिती अधिकार कायदा नाशिक जनजागृती अभियान केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या मार्फत होणार असून यावेळी उपस्थित सुखदेव साळवे, भाऊसाहेब साळवे, देवदास गायकवाड, पदम पानपाटील, एकनाथ भालेराव, प्रकाश पगारे, शशिकांत जाधव, संजय थोरात, उत्तम उघाडे, बौद्धचार्य अर्जुन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। वाचनालय याचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा मागच्या 24 फेब्रुवारीला अतिशय भव्य दिव्य उत्साहामध्ये पार पाडला आणि त्या ऐतिहासिक भव्य दिव्य भूमिपूजन सोहळ्यामध्ये आमचे जिल्ह्याचे खासदार, आपल्या मतदारसंघाचे आमदार, विविध आपले नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध पक्षाचे मान्यवर व समाज व इतर समाज यांनी उपस्थिती देऊन आपल्या समाजामध्ये जो काही हा आपण भूमिपूजन सोहळ्याचं एक ऐतिहासिक रूप लोकांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर आज जो भूमिपूजन सोहळा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर होतोय, हा ठेकेदारामार्फत होतोय। मला एवढंच सांगायचं आहे की ह्या 2 वर्षापूर्वी मी जो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण समाज बांधवांसमोर आपल्या संघमित्र बुद्ध विहारामध्ये एक शब्द दिला होता की मी येथे भव्य दिव्य बुद्ध विहार उभारेल करू आणि त्याचं आज कुठंतरी एक माझं जे स्वप्न आणि माझं जे शब्द आहे तो पूर्ण होतोय, त्याचा मला खूप आनंद आहे आणि या समाजाला दिलेला शब्द मी पूर्ण करतोय। मी या समाजाला त्या कामाची आज ठेकेदारामार्फत इथं कुदळ मारण्यात आलेली आहे, म्हणजे ते आजपासून ते काम सुरू झालेलं आहे। मला सांगायचं म्हणजे आनंद एवढा होतो का 2 वर्षापूर्वी ज्या कामाची अनिल भाऊ गायकवाडनी जी घोषणा केली होती, 2 वर्षानंतर ती घोषणा आज खऱ्याने संपूर्ण झालेली आहे। आज अनिल भाऊ गायकवाड यांच्या श्रमांनी ह्या बुद्धविहाराचं नुतनीकरण होत आहे। ह्या चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या दर्जाचं काम आणि न कोणाला रुपये देता न कोणाकडून रुपये खात यांनी जो उपक्रम जो कंटिन्यू 5 ते साधारणतः 10 ते 12 वर्षापासून सोशल वर्कच्या माध्यमातून पाथर्डी फाटा परिसरामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी बरेचसे प्रोग्राम पण त्यांनी उपक्रम राबवलेले आहे। तर मला सांगण्याचा एकच आनंद होतो की आज हा जो बुद्ध विहार आहे ते ज्या एवढ्या वर्षापासून आज पाथर्डी फाटा परिसरामध्ये काम राहिलं होतं, तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते खूप मोठ्या पोझिशनचं आणि चांगल्या लेवलचं काम त्यांनी आज पाथर्डी फाटा परिसरात उभं केलं। तर मला त्या गोष्टीचा आनंद होतो की आज पाथर्डी फाटा परिसरामध्ये एवढं मोठं बुद्ध विहारचं काम आणि सगळं ते सोशल वर्क त्यांच्या माध्यमातून एवढं हँडवर्क काम करून आज त्यांनी पाथर्डी फाट्याचं नाव लौकिक केलेलं आहे। तर मी सर्वांना आमच्या परिवाराकडनं पण स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र धोंडे, नवीन नाशिक।